हरिओम. मी डॉक्टर योगेश घोंगडे, डॉक्टर घोंगडे संजीवनी होमिओपॅथी डायट अँड योगा क्लिनिकचा डिरेक्टर. 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून सगळीकडे प्रचलित आहे. तर आजच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत योगाबद्दलचे समज आणि गैरसमज. मित्रांनो, तुम्ही जर माझं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमचे पुढचे योगासंदर्भात, होमिओपॅथी संदर्भात किंवा आहारासंदर्भात कुठलेही व्हिडिओ आले तर ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर बघूया आज योगाबद्दलची माहिती. योग हा प्राचीन भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य घटक आहे. ग्रंथांमधून असं दिसून येतं की याची माहिती ही 5000 ते 10000 वर्षापूर्वीपर्यंतची आहे. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. यूज म्हणजे जोडणे. तर काय जोडायचं आहे आपल्याला? शरीराला मनाशी जोडायचं आहे, आत्म्याला परमात्म्याशी जोडायचं आहे, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडायचं आहे. म्हणजे काय होणार आहे? योग होणार आहे. सो सगळ्यात पहिला गैरसमज आहे की योग साधना ही कुठल्याही पुस्तकातून वाचून आपण शिकू शकतो आणि करू शकतो. मित्रांनो, निश्चितच पुस्तकं वाचून तुम्हाला योगासंदर्भात ज्ञानात भर पडणारच आहे आणि योगासंदर्भात तुमची उत्सुकता वाढणार आहे. पण खरी योग साधना शिकण्यासाठी तुम्हाला एक योग गुरु असणं गरजेचं आहे आणि त्या योग गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही योगाभ्यास व्यवस्थित करू शकाल, शिकू शकाल. पुढचा असा गैरसमज आहे की योगाभ्यासासाठी तुमचं शरीर हे लवचिकच हवं आहे. खरं तर प्रत्येक मनुष्याचं शरीर हे लवचिकच असतं आणि योगाभ्यासाच्या नियमित सरावाने ती लवचिकता अजूनच वाढते. म्हणून असा काही नाही आहे की तुमचं शरीर लवचिक असेल तरच तुम्ही योगसाधना करायची आहे आणि लवचिकता नसेल तर तुम्ही योगसाधना करू शकत नाही. पुढचाही गैरसमज असा आहे की योगसाधना हे एका विशिष्ट धर्मासाठीच आहे. खरं तर मित्रांनो, योगसाधनेमध्ये शरीर, मन आणि आत्मा यांचं एकत्रीकरण केलं जातं. तुम्ही कुठल्याही धर्मात जन्मलेले असाल तर योगाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते शरीर, मन आणि आत्म्याला एकत्रित करून ठेवणं म्हणजेच संयम. कुठलीही व्यक्ती कुठल्याही धर्मातील असेल तीही योगसाधना करू शकतो. पुढचा गैरसमज आहे की योग साधनेकरता तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला बदल करावा लागतो. ॲक्च्युली बदल हा निश्चितच आपोआप घडत असतो. तुम्हाला बदल करायची गरज नाही आहे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की योग साधना करत असताना तुम्ही शाकाहारी असणं गरजेचं आहे. तुमचा आहार कुठलाही असू देत, योग साधना करणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचा हा तोटाच होतो. तर त्याला कुठलीही गोष्ट अपवाद नाही आहे. म्हणून तुम्हाला दैनंदिन जीवनात बदल करायची गरज नाही आहे. उलट योगाभ्यासाचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये एक अविभाज्य घटक बनवायचा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की योगाभ्यासाच्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो किंवा आपला खूप वेळ वाया जातो. बघा, प्रत्येकाला 24 तासच आहेत दिवसाचे. पूर्ण 24 तास शरीर आपल्यासाठी काम करत असतं. त्यातले तुम्ही फक्त अर्धा तास या योगाभ्यासासाठी द्या, म्हणजे उरलेले 23.5 तास त्याला ऊर्जा मिळेल, उत्तेजना मिळेल. 10 मिनटं आसनांचा अभ्यास करा, 10 मिनटं प्राणायाम करा आणि 10 मिनटं मेडिटेशन म्हणजे ध्यान करा. सुरुवातीला अर्ध्या तासापासून सुरुवात करा आणि हळूहळू तुमचा वेळ हा वाढवा, जेणेकरून तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल. पुढचा गैरसमज असा आहे की योगशास्त्र हे फक्त तरुणांसाठीच आहे. असं काही नाही आहे. तुम्ही कुठल्याही वयाचे असाल, तुम्ही योग साधना सुरू करू शकतात. बऱ्याच ठिकाणी मी तर असं बघितलेलं आहे की त्यांनी योग साधना त्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी सुरू केलेली आहे आणि पुढे त्यांनी योगामध्ये अप्रतिम प्रगती गाठलेली आहे. योगाचे फायदे साध्य केलेले आहेत. तर योग साधना तुम्ही कुठल्याही वयात असाल तरी तुम्ही ती सुरू करू शकतात. वयाचं यात कुठलंही बंधन नाही आहे. फक्त
तुमच्या शरीराची क्षमता तुम्ही जाणून घ्या. उगाचच ओढून थाडून आसनं करायची, उगाचच प्राणायाम जमत नसेल तरी चुकीच्या पद्धतीने करायचा, अशाने तोटेच होणार आहेत. सो तुम्ही तुमच्या शरीराची क्षमता जाणून तुम्ही हा योगाभ्यास करायचा आहे. योगाभ्यास म्हणजे फक्त आसनच आहे असं नाही आहे. आसनं हा तर योगाभ्यासाचा एक घटक आहे. खरं तर पतंजली महर्षींनी अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आसन तर त्यातली एक घटक आहे, एक तिसरी पायरी आहे. त्याआधी यम नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि आसनानंतर तुम्हाला प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंत पण पोहोचायचं आहे. सो नुसती आसनं केली म्हणजे योगाभ्यास झाला असं नाही आहे. तर योगाचं अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला हा अष्टांग योग फॉलो करायचा आहे. पुढे असं पण आहे की कोणीतरी योगाचा एखादा वर्ग केलेला असतो, योगाचं थोडंसं ज्ञान मिळालेलं असतं, स्वतः योगाभ्यास घरी करत असतात, ते त्यांच्यासाठी अतिउत्तमच आहे. आपल्याकडे एक प्रचलित गोष्ट नेहमी होत असते. एखाद्याने जर योगाभ्यास केलेला असेल, योगाचं ज्ञान मिळालं असेल आणि योगाचा नित्य सरावाने जर अभ्यास करत असेल, अशी व्यक्ती लगेच दुसऱ्यांना योग शिकवायला जाते, योग शिक्षक नसताना सुद्धा. तर हे चुकीचं आहे. तुम्ही जे ज्ञान शिकला आहात, ज्या गुरुने तुम्हाला ज्ञान दिलं आहे, ते फक्त तुमच्यासाठी दिलं आहे. तुमच्या शरीर रचनेनुसार तुम्हाला तो योगाभ्यास शिकवलेला आहे. तर तो सेम योगाभ्यास तुम्ही लोकांना नाही शिकवू शकत. योगा शिकवण्याची कला आहे, एक अभ्यास आहे, एक सायन्स आहे. याचा व्यवस्थित ज्ञान मिळाल्याशिवाय तुम्ही योग अभ्यास दुसऱ्यांना शिकवू नका. किंबहुना मी तर तुम्हाला अशी विनंती करेल की तुम्हाला जर योगाचं ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही असा योग शिक्षक शोधा की जो स्वतः नित्य सरावाने योग साधना करतो आणि अष्टांग योगाचं परिपूर्णपणे पालन करतो. अशा गुरुच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही योगाभ्यासाचा अभ्यास सुरू करायचा आहे. काही असा गैरसमज पण आहे की ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हा योगाभ्यास करायचा नाही. खरं तर योगाभ्यासाने, आसनाने तुमचं शरीर बळकट होत असतं. प्राणायामाच्या नियमित अभ्यासाने तुम्ही तुमच्या शरीराला प्राणायामाच्या साहाय्याने जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. आणि योगामध्ये काही क्रिया सांगितलेल्या आहेत, शुद्धिक्रिया, ज्याच्यामध्ये वमन ही एक क्रिया आहे, ज्या क्रियेने दम्याच्या रुग्णांचा त्रास कमी व्हायला मदत होते. उलटच योगाभ्यासाच्या नियमित अभ्यासाने तुम्हाला दम्यासारख्या आजारातूनसुद्धा मुक्तता मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती सर्व योगाविषयीची समज आणि गैरसमजाची माहिती. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा गणला जातो आहे. तर तुम्ही ह्या दिवशीसुद्धा जर योग साधना करत नसाल, सुरू केला नसेल, तर आज तुम्ही हा योग साधना करू शकतात. आसनाने तुमचं शरीर बळकट करू शकतात. प्राणायामाने तुम्ही तुमच्या शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा देऊ शकतात. तुमचं आयुष्यमान वाढवू शकतात. आणि मेडिटेशनने तुमचं अतिचंचल मन हे शांत करू शकतात. सो मला आशा आहे की तुम्ही ही योग साधना तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवाल. हरिओम.